अच्छा, इधर डेली रहता है क्या प्रवचन? आपका नाम? मेरा नाम सुनीता बोलकर। हम लोग ज्वाइन कर सकते हैं इसमें? तेलुगु है आप? इधर रेगुलर आते हैं प्रवचन? हमको देना, चेयर दीजिए। हाँ मैं बैठ, और अपना बेटे को भी दीजिए। ते बसूया ना, प्रवचन ऐकूया जरा. मग प्रवचन ऐकूया बस. सर आपण लाईव्ह घेतो ना. अरे नको, प्रवचनचं थोडं लाईव्ह घेऊया. थांबूया ना असंच जरा. तू सच्चा परमेश्वर है, तू सब कुछ जानता है, तू ये करता है, तू वो करता है, तो आप देखो, आप ऐसे करो तो आपको ये पता चलेगा. हालेलुया, 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 हालेलुया. तो आप ये देख लो कि परमेश्वर जो चाहता है, परमेश्वर की इच्छा के अनुसार करता है, तो आप उस समय से या उस हिसाब से आप करेंगे तो परमेश्वर के राज्य से हम ज्यादा से ज्यादा आशीष को पाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. अभी हम प्रार्थना सभा घेऊ. हे सगळे हिंदू आहे का ख्रिश्चन आहेत? हिंदूच आहे. का घेता इथे? मी पण हिंदूच आहे. पण का घेताय? मग आपल्याकडे देव नाही, आपण नाही मानत. मग का कन्व्हर्शन करताय तुम्ही? कन्वर्जन नाही करताय. मग काय करताय? हे दुकान खोलून ठेवलंय. मग प्रार्थना सभा चालू आहे. ओ मॅडम, तुम्ही खरं सांगा, आपल्या देवाकडे काही शक्ती नाहीये का? तुम्ही ह्यांच्या बघा, मला माहिती आहे तुमच्या काही चुका नाहीये. आधी मारू नका, थांबा. ताई, तुम्हा आपला धर्म किती पण हे बदलणार आहे ते, त्याच्यासाठी ते प्रवचन असतं. ताई, हे बघा, आज आम्ही इथे प्रभादेवीला आहोत. आता इथे एक मशिनरी कडून कन्व्हर्शनचं सेंटर चालवतोय आणि स्वतःला बडवा हिंदू बोलतोय. आणि ताई, मला तुमच्याबद्दल दया येत आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर आहोत ना आपण, आणि महाराजांनी एवढं युद्ध केलं कशासाठी? काय आम्ही काय केलं? ठीक आहे, तुम्ही काय केलं नाही, पण प्रभादेवीला कन्व्हर्शन सेंटर चालणार नाही. हा, शिवसेना असेल, पण काय शिवसेनेचं काय? हे कोण शिवसेना? नाव सांगा. बोलव ना त्यांना. शिवसेना असलं तर काय? बोलव त्यांना इथे, कॉल लाव. बोलो. आपले भोळे हिंदूला कन्वर्ट करते बसून इथे गरीबांना, भडवासाला. बोलो. कोण शिवसेना मला पण बघू दे. इथे आम्ही भाजप शिवसेना नाही आले, हिंदू म्हणून आलोय. बोलो, फोन लाव. तुम्ही बसा ना, तुम्ही बसा. हे काय करताय? आम्हाला इथे एकही पण कन्व्हर्शन सेंटर चालणार साईबाबांचा फोटो लाव. ती प्रार्थना शिकवणार तू. साईबाबांची प्रार्थना शिकवणार, शिवाजी महाराज शिकवणार. आपल्या देवांवर विश्वास नाही.